नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे. आजची तारीख आहे 28 मे 2026. आज आपण आपल्या केळीमध्ये केळी बघायला आलेलो आहे. बघा, ही आपल्या केळीला आपण बेडवर लागवड केलेली आहे. बेडवर लागवड करण्याचे फायदे एक होता की आपण ही जी नाली दिसते या नालीमध्ये चालतो, त्यामुळे आपल्या बेडवर पाय पडत नाही. इथे आपण बैलाचा पाय पडू देत नाही किंवा ट्रॅक्टरसुद्धा ह्या बेडवर चालत नाही. म्हणजे हे जे बेड आहे जसे आहे तसेच्या तसे राहतं. आणि या बेडमुळे काय होतं की आपली जी ही जी केळीचं झाड जे दिसतं, हे एवढं मोठं झाड दिसतं आहे, याच्या ज्या मुळ्यांची पकड आहे हे मजबूत असते. कारण की सर्व मुळ्या मजबूत असतात. याला निंदणी केल्यामुळे काय होतं, ते मुळ्या तुटतात, कट होतात. आपण त्याच्यावर पाय दिल्यानंतर त्या मुळ्या कट होतात किंवा वखरल्यामुळे ते मुळ्या कट होतात आणि डॅमेज होतात. बैलाचा पाय पडल्यावर सुद्धा ते डॅमेज होतात. इथे म्हणजे कुठल्या प्रकारचे प्राणी वगैरेसुद्धा फिरत नाही. त्यामुळे हे जे बेडमध्ये जे झाड उगलेलं हे मजबूत असतं. याला पाणीचा निचरा चांगला होतो. जर ओव्हर पाणी झालं तर ह्या नालीमध्ये उतरून जातं. म्हणजे त्यामुळे ते मूळ सड होत नाही. मुळ्या जो आहे त्या सडत नाही. या पांढऱ्या मुळ्या कच्च्या असतात, जास्त ताकद नसते, परंतु त्याची संख्या जर जास्त असली तर ती ताकद वाढते. त्यामुळे ही मुळ्यांची संख्या जास्त पाहिजे. आणि ही जी केळी आहे, या केळीची मजबूती आहे समजा तर खाली खोडापासून असते. आता बघा, ही खोडसुद्धा आहे तर चांगली क्वालिटी चांगली आहे, केळीची क्वालिटी चांगली आहे. घडसुद्धा चांगले लागलेले आहे आणि वरतूनसुद्धा पानं सर्व हिरवे आहे. त्यामुळे भर उन्हातसुद्धा, आता हे मे महिन्यात टेम्परेचर जवळजवळ 40 ते 45 डिग्रीपर्यंत तापमान येतं आहे दुपारच्या टायमाला. आणि तशा तापमानमध्ये सुद्धा ही केळी तग धरून आहे, हिरवी आहे. आणि हाच एक फायदा आहे. तर ही केळी चांगली येण्याचं कारण याला खत जास्त आहे नाही, याला मेहनत जास्त आहे नाही, खर्च जास्त आहे नाही. हे सर्व खर्च कमी, मेहनत कमी आहे आणि खतेसुद्धा कमी दिलेले आहे. म्हणजे पाहिजे तसे जे इतर लोक देतात त्यांच्यापेक्षा खूपच कमी दिलेलं आहे. आपण बेसल डोस एकच वेळा दिलेला आहे. 1000 एक थैली युरिया, पोटॅश, DAP आणि फॉस्फेट असे 1000 एक थैलीप्रमाणे आपण हे एक वेळा दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण युरिया, पोटॅश वगैरे आपण वेळोवेळी सोडत होतो आणि आपण फर्टिलायझर टँकद्वारे ते सोडतो आहे. त्यामुळे आपल्याला मेहनतसुद्धा, मजुरीसुद्धा कमी लागते. म्हणजे एका ठिकाणावर आपण ते सोडून देतो. आणि त्यात गोकृपामृत पण सोडतो आपण. आणि एक वसंत ऊर्जा म्हणून आपल्याला एकच वेळा 5 लिटर मिळालं होतं, ते सोडलेलं होतं. अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. म्हणजे नंतर आपण कुठलं लिक्विड खतं पण जास्त वापरले नाही. मल्टीप्लायरसुद्धा आपण एक 10 किलो यात वापरलेलं आहे. मल्टीप्लायर ते खत 1 किलो प्रमाणे असतात, ते पण टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि याच्यात जे तणांचं जे नियंत्रण केलेलं आहे आपण, यात निंदणी केलेली आहे. मग आपली निंदणी करण्याची सुद्धा मजुरी वाचलेली आहे. आणि वखरते बघा, यात वखरसुद्धा आलेला नाही. त्यामुळे वखरणीचा खर्चसुद्धा वाचलेला आहे आपल्याला. आणि परत ही जी पत्ती झाकायचा जो आहे, उन्हाळ्यात पत्ती झाकावी लागते. आपला दंड असतो, केळीच्या घडचा दंड असतो, त्याच्यावर सावली. त्यामुळे ते आता जवळजवळ आता 28 तारीख आहे, 7 तारखेनंतर जून महिना लागतो. 7 जूनपासून आपल्याला म्हणजे उष्णता कमी कमी होत जाते. असली उष्णता तरी ते सहन करण्याची ताकद आपल्या केळीमध्ये येऊन आलेली आहे. म्हणून आपल्याला तो जो झाकण्याचा खर्चसुद्धा आहे ना, घड झाकण्याचा खर्चसुद्धा खूप असतो. फक्त आपल्याला आता एक कंबळ वगैरे मोडणं आहे आणि ते झाडाच्या बुंद्याशी घड बांधणं हे काम आहे. ते आपण ते करून घेतो आहे. आपण काही घडांचे बघा, आपण हे घड आहे, घडचे कंबळ वगैरे मोडणं झालेलं आहे. एक वेळा केलेलं आपण ते. म्हणजे आता परत दुसरे कंबळ येऊन जातात, म्हणजे ते तर मोडावे लागतात. म्हणजे आपला जो खर्च खूपच कमी झालेला आहे. आणि ही जे बेड आहे, आता पुढच्या वेळेस याच्यात आपण म्हणजे यात असं तत्त्व आहे की आपण तणाचे जे विल्हेवाट आहे, नियंत्रण आहे किंवा निर्मूलन आहे, किंवा हे जे तण आपण निंदणी करून काढायचं नाही आहे. याच्या तणाच्या ज्या मुळ्या आहे, आता बघा हे किती दाट तण दिसते, गवत दिसते. आणि यात एक प्रकारचं गवत नाही, सर्व प्रकारचे गवत असतात. सर्वांच्या मुळ्या वेगवेगळ्या असतात. कोणतं सोट मूळ असतं, कोणतं तंतू मूळ असतं, कोणते कडक मूळ असतात, तर कोणते नरम मूळ असतात. हे जे मुळ्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. आणि आता ह्या ज्या मुळ्या आहेत खोलवर गेलेल्या आहेत, काही दूरपर्यंत असतात, काही तिथल्या तिथे असतात, परंतु ते जमीनमध्ये गेल्या, जिथपर्यंत त्या मुळ्या गेल्या तिथपर्यंत त्या सुकल्यानंतर त्या स्पंजसारख्या होऊन जातात, म्हणजे कमजोर होऊन जातात. म्हणजे आपण जे ड्रिपचं जे पाणी देतो आहे त्या स्पंजसारख्या त्या
खोलपर्यंत जातात, म्हणजे तिथपर्यंत पोकळी निर्माण होते आणि तिथे ऑक्सिजन पण जातो आणि पाणीसुद्धा तिथपर्यंत जातं. म्हणजे आपल्याला आर्द्रता ओलावा टिकून राहतो आणि वरतून ह्या गवताची सुद्धा सावली पडते आणि आपली केळीला पण असं जागोजागी बघा तुम्ही सावली, त्यामुळे ऊन पडत नाही. म्हणजे आपण ओलावा जो आहे समजा म्हणजे पाणी दिलेले, आता बघा यात पाणी दिलेलं ओलावा टिकून राहतो. नवीन पाणी सुरू होतं तोपर्यंत ओलावा टिकून राहतो आणि केळी जास्त पाण्याचं पीक आहे, परंतु जास्त म्हणजे ओव्हर पाण्याचं पीक नाही. त्याला आहे ना सडेल इथपर्यंत, मुळ्या सडतील इथपर्यंत पाणी नको पाहिजे. म्हणजे ओलावा आर्द्रता कायमस्वरूपी पाहिजे, तरच ही केळी चांगली असते. आणि केळीचे जे खांब असतात, खांबसुद्धा आहे ना अशी म्हणजे त्याला म्हणजे रसदार पाहिजे. तशा पद्धतीनं हे आपण त्याचं ट्रीटमेंट देतो आहे. म्हणजे याला खर्च कमी करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल त्याकडे बघतो आहे. आता याच्या पुढे जे लागवड करणार आहे, यात आपण पहिले त्यांनी दिलेलं त्रिसूत्र, बेडवर लागवड करायची. म्हणजे जमीनवर खाली नालीमध्ये न लागवड करता किंवा सपाटीवर न लागवड करता आपण बेडवर करायची. म्हणजे आपण त्यांचे एक सूत्र पाळलेलं आहे. यासाठी पद्धतीने जर केळी करायची असेल आपल्याला 3 सूत्र पाळावे लागतात. त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे आपण बेडवर लागवड केलेली आहे आणि कायमस्वरूपी बेडवरच लागवड होणार आहे. म्हणजे खाली आपण सपाटीवर लागवड करणार नाही किंवा नालीमध्ये लागवड करणार नाही, या सरीमध्ये लागवड करणार नाही. हे बेडवर लागवड करायचं पण एक पहिलं सूत्र आपण पाळलं त्यांचं. आणि दुसरं एक सूत्र आहे ते आहे म्हणजे तणांचे जे निर्मूलन आहे किंवा नियंत्रण करायचे आहे, तर आपण तणनाशकांनीच करायचं. त्याला दुसरी पद्धत असली चांगली तर आपण ते करू शकता, परंतु तणनाशक त्यांनी दिलेलं तणनाशकांनी जर केलं तर त्याचा दुष्परिणाम आपल्या पिकावर होत नाही. आणि मलासुद्धा अनुभव आहे, मी 1 मेला स्प्रे केला होता तणनाशक गवतावर केलं होतं 1 मेला. त्या टायमालासुद्धा 40 डिग्रीपर्यंत तापमान होतं आपल्याकडे. आणि तशात आपण बरेच लोक सांगतात की उन्हाळ्यात तणनाशक मारत नाही. मी मारलेलं आहे आणि माझा हा अनुभव आहे की केळीलासुद्धा कुठला दुष्परिणाम झाला नाही. मी तणनाशक केळीला मारलेलं आहे मे महिन्याच्या 1 तारखेला, म्हणजे याच महिन्याच्या 1 तारखेला. आजची 28 तारीख आहे, म्हणजे एवढ्या दिवसापर्यंत केळीला कुठलाच प्रकारचं हानी झालेली नाही. तणनाशकाचा असं आहे की जो हिरवा भाग आहे त्याच्यावर आपण तण पडू द्यायचं नाही. जे गवतावर पडलं तर गवत सुकेल, पिकावर जर पडलं तर पीक सुकतं. म्हणून आपण पिकाचा जे हिरवा भाग आहे म्हणजे हे जे पानं वगैरे याच्यावर पडू द्यायचं नाही. आपलं खाली असल्यामुळे आपण हुड लावून, आतासुद्धा हुड लावूनच केलं, कारण की त्याच्या खोडवरसुद्धा गवत काय म्हटलं केळीच्या पिकाच्या आपल्या खोडावर पडू द्यायचं नाही, म्हणून त्याचा दुष्परिणाम झाला नाही. आणि हे जे गवत आहे हे गवतसुद्धा निर्मूलन केलं. आणि तिसरं जे एक सूत्र आहे ते आपलं पाळायचं बाकी आहे आणि ते पाळलं तरच आपली यासाठी शेती याला म्हटलं जाईल. हे जे तिसरं सूत्र आहे खूप महत्त्वाचं आहे आणि बरेच शेतकरी ते यासाठी पद्धती शेती करतो असं सांगतात, परंतु तिसरं सूत्र त्यांच्यानं पाळलं जात नाही. म्हणून त्याला त्रिसूत्री जर केलं तर आपलं जे उत्पन्न आहे त्यात नुकसान काही होत नाही किंवा यासाठी ज्यांनी सुरू केली त्यांना बी काही फरक पडत नाही. आपण जर त्यांचं जे नियमांचं पालन केलं तर आपला फायदा होणार आहे, कारण की आपण आपल्या शेतात प्रयोग करतो आहे. आपण की तिथे प्रयोग करत नाही, आपल्या शेतात प्रयोग करताना आपण तिन्ही सूत्र जर पाळले तर आपली केळी किंवा आपलं जे पीक आहे समजा तर चांगलं येईल. आता तिसरं एक सूत्र आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ते सूत्र आपण बघू. ह्या तिसरं सूत्र असं आहे की आपण ही जे केळीचे जे अवशेष आहे, मुळ्या आहे, खोडं आहे, तर जमिनीत जसे आहे तसेच ठेवायचे. त्याला खोदायचं पण नाही आणि जसंच्या तसं ठेवायचं, वरच्यावर कापून घ्यायचं. आता ते सूत्र पाळणं खूप कारण की अवघड आहे मला वाटतं, कारण की केळीच्या टायमाला आपण हा पहिला टाईम आहे. परंतु आपण प्रयत्न करू की केळीचे जे खांब आहे किंवा पीलचे जे खोडं आहे ते काढायचे नाही, जसे आहे तसेच ठेवायचे. त्याला हार्बिसाईडनं जर झालं तर बरं, नाहीतर आपण युरिया ट्रीटमेंट करून किंवा त्याला होल पाडून वगैरे ह्या काही बरेच प्रयोग आपण ऐकलेले ते प्रयोग करू. आणि त्याला आहे तशीच केळी तिथे ठेवू आणि त्याला आपण कापून घेऊ आणि त्याला त्याचे जे अवशेष आहे समजा हे जे खोड खांब वगैरे पील वगैरे हे सर्व शेतातच ठेवणार आहे. हे जे तिसरं सूत्र आहे की आपण जे खोडं आहे ते जसेच्या तसे ठेवायचे आणि पिकाची फेरपालट करायची. हे एकच पीक नाही लावायचं, पिकाची फेरपालट करायची. मग आता ही जे केळी तर केळीवर परत केळी न लावता केळीवर आपण सोयाबीन मका वगैरे काहीतरी लावू शकतो आणि त्याच्यानंतर केळी लावू शकतो, नो प्रॉब्लेम. आणि परंतु आपण याच्यावर आता आपण केळीवर तूर लागवड करणार आहे. तूर लागवड करताना सुद्धा आता कसं करणार आहे, आता बघा इथे एक केळीचं झाड उगलं नाही म्हणून गॅप पडलेला आहे. आता हे केळीचे जे खांब आहे जसं तसं राहील, कट केल्यानंतर हा जो गॅप आहे इथे जे 2 किंवा 3 म्हणजे आता हे जवळजवळ 5 फुटाचं अंतर आहे.
त्यातलं -6-6 इंच किंवा 3-3 इंच मायनस केलं तर म्हणजे समजा आपण 4.5 फूट पकडू, म्हणजे आपण 1-1 फुटावर 4 तुरीचे झाडं लागवड होतील असा अंदाज आपण 4-4 झाडं इथे 4 तिथे 4 असे हातानं लागवड करू. आता ही एक रांग केली तर त्याच्यानंतर ती रांग सोडून देऊ, तिथे आपण मका किंवा सोयाबीन वगैरे जे लावता येईल समजा आपल्याला वेळेवर आपण ठरवू. मधलं मका घेऊ, इथे तूर घेऊ, नंतर मका तूर असं एकाड एक आपण लागवड करू. मग हे जे तूरचे जे उत्पन्न आहे हे तूरसुद्धा 10 फूट बाय 1 फूट किंवा 1.5 फूट राहील. 10 फुटाच्या अंतरावर मग ही जे तूर आहे पूर्ण भरून जाते. इतके चांगली तूर होते या बेडवर जर लागवड केली, आणि बेडवरच लागवड झाली पाहिजे तूर. अशा पद्धतीने आपण तूरची लागवड करू. आता आपलं हे जे क्षेत्र आहे समजा 4 एकर क्षेत्र आहे, तर 4 एकर क्षेत्रापैकी आपण शक्य झालं तर 4 एकर क्षेत्रच लागवड करू, नाही तर 4 एकरपैकी 2 एकरमध्ये दुसरं पीक पेरून 2 एकरमध्ये आपण तूर लागवड असं वेगळं. म्हणजे तो पुढचा विषय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की पिकावर पीक न घेता चेंज करायचे, पीक वेगवेगळ्या पद्धतीनं चेंज करायचे. म्हणजे आपलं जे याचं कारण काय आहे की आपले जे मुळे आहे हे जे पिकाच्या ज्या मुळे आहेत एक प्रकारच्या असतात म्हणजे प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या असतात. आता केळीच्या तंतुमुळे असतात, म्हणजे वेगवेगळ्या मुळे असतात. काही पीक आता समजा तूर आहे, कपाशी यांच्या येणं सोट मूळ असते, म्हणजे खोलपर्यंत जाते आणि त्यांच्या मुळ्या कडक असतात. केळीच्या मुळ्या नरम असतात. ज्वारी तंतुमूळ असते. ज्वारीच्या मुळ्यासुद्धा जास्त असतात आणि हलक्या असतात, बारीक असतात, पण केळीपेक्षा थोड्या टणक असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पिकं आहेत समजा उडीद मूग वगैरे त्यांचे जे मुळे आहेत, मुळ्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. म्हणजे आपल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे होल झाले पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बायोमास त्यात असतो तो त्याच्यामुळे आपल्याला कर्ब वाढतो, शेतीचा कर्ब वाढतो आणि शेतीची जी म्हणजे क्वालिटी सुधारते आणि पोषक तत्व सुधारतात आणि आपली जमीन सुपीक होत राहते. अशा पद्धतीने आपण हे केळीचं नियोजन करतो आहे. वेळोवेळी काय काय करू आपण त्याबद्दल आपण वेळोवेळी अधूनमधून आपले व्हिडिओ टाकतच असतो, पोस्ट करत असतो. आपणसुद्धा माझ्या केळीला भेट देण्यासाठी येऊ शकतात. येण्यापूर्वी आपण कॉल करून कॉन्टॅक्ट करून यायचं, म्हणजे तुमचीसुद्धा फेरी जाणार, मी वाया जाणार नाही. माझासुद्धा वेळ महत्त्वाचा आहे. आपण समन्वय साधून भेट देऊ शकतात. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्याला काय वाटतं केळीबद्दल, पिकाबद्दल किंवा EGSRT पद्धती याच्याबद्दल, तर आपण आपलं काय मत आहे ते कमेंट करा. आणि आपलं जे हे चॅनल आहे सेवाभाव चॅनल, हे आपलं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.